आपल्या कमाईपेक्षा ना आपल्या सवयीच आपल्याला श्रीमंत बनवतात. कारण बघा, आपण ज्या सवयी लावतो ना आपल्याला स्वतःला घरामध्ये, त्या सवयीमुळे सुद्धा आपलं नशीब बदलू शकतं. असं का म्हणते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच. पण त्या अगोदर सकाळी सकाळी इकडे माझं सडा मारायचं काम चालू आहे. आणि परवा आता सलाईन लावून आल्यापासून चांगली अशी तरतरी आली. सगळ्या ताईंनी छान कमेंट केल्या की ताई तुम्ही एखादी बाई कामाला लावा, तुम्हाला खूप लोड होतं आहे आणि तुम्ही खूप आजारीसुद्धा पडला. बऱ्याचशा ताईंनी काळजीपोटी खरंच खूप छान कमेंट केल्या बरं का. पण ताईंनो, आता मी बाई लावलेली आहे कामाला. आता मला थोडंसं हलकं वाटतं आहे आणि छानसुद्धा वाटतं आहे. कारण बाई लावली की घरातली आता बाकीची जी कामं आहेत ती बाकीच्या करतील त्या. एक ताई लावलेल्या आहेत कामाला. आणि त्यानंतर मग माझं जे आहे ते रोजचं रुटीन जे आहे ते आपलं नेहमीप्रमाणे चालूच राहील. सासूबाई आजारी असल्यामुळे जरा कामाची थोडी दगदगच झाली आणि त्यामुळे मी आजारी पडलो होते. आणि मी त्या दिवशी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं. पण त्या दिवशी सलाईन वगैरे लावून आलं, थोडंसं छान वाटलं. आणि त्यानंतरची दुसऱ्या दिवशीची सकाळ इतकी म्हणजे सुंदर होती. खरंच अशी शांत आणि निवांत सकाळ असते किती छान वाटतं बघा. रोज तर माझ्या मागं खूप घाई गडबड असायची, पण आता बाई लावली कामाला त्यापासून आता मला खूप छान वाटतंय. आणि आता बरीचशी माझी कामं जी आहेत ते हलकी झालेली आहेत. त्यानंतर इकडे छान अशी देवपूजा वगैरे झाली. अंघोळ झाली की पहिली आज पूजाच करून घेतली. सडा मारून घेतला, देवाची पूजा करून घेतली. असं मस्त फ्रेश वाटत होतं. खूप दिवसातनं खूप प्रसन्न वाटत होतं बरं का. ह्या 15 दिवसामध्ये माझी खूप धावपळ दगदग झाली. त्यामुळे आता तुम्हाला सांगते, आपल्या सवयीच आपल्याला का श्रीमंत बनवतात. आपल्याला ज्या काही सवयी असतात, सकाळी लवकर उठणे, पहाटे लवकर उठणे. आता बघू शकता टायमिंग माझा कितीचा आहे, मी किती वाजता उठले असेल आणि माझी पूजा किती वाजता झाली. सकाळची खूप लवकरची वेळ आहे, जवळपास 6:30 वाजलेले असतील. आणि आत्ता सध्या चालू आहे म्हणजे तुळशीची पूजा, देवाची पूजा वगैरे झाली. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जर आपण देवाची देवपूजा केली तर आपल्या ह्या सवयीने ना खूप साऱ्या चांगलं आपल्या आयुष्यामध्ये घडतं. ब्रह्ममुहूर्तावर पूजा करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्या मुहूर्तावर जर पूजा झाली ना आपली, तर आपल्याला खूप जास्त पटीचं फळ मिळतं असं म्हटलं जातं. त्यामुळे सकाळी लवकर होता होईल तेवढं प्रत्येक गृहिणीने घरातल्या लवकर उठायची सवय ठेवावी. आणि लवकर उठलं, ज्या व्यक्तीला पहाटे उठायची सवय आहे तिच्या हातामध्ये साक्षात लक्ष्मी असते असं म्हटलं जातं. त्यामुळे पहाटे उठल्याने खूप साऱ्या आपल्या सवयी आहेत ना, ह्या चांगल्या ज्या आहेत ना, ह्या सवयींमुळे आपलं नशीब पालटतं. आणि म्हणूनच म्हणते की मी की चांगल्या सवयीने म्हणजे ह्या ज्या सवयी आहेत ना, ह्या सवयीच आपल्याला श्रीमंत बनवतात. तर असं काहीसं असतं. खरं श्रीमंत बनवतात म्हणजे तसं नाही, कष्ट केल्याशिवाय पर्याय नसतो. पण काही काही सवयी ज्या असतात ना, तर त्यामुळे सुद्धा आपलं नशीब पलटू शकतं असं काहीसं. तर आजची छान अशी सुंदर मस्त कमळाची रांगोळी काढली. कमळ हे दारामध्ये अतिशय छान वाटतं काढल्यावर पण. आणि कमळ माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे मी नेहमीच काढत असते. चला, तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. श्री स्वामी समर्थ.